राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र शिवाजी पार्कवर येत आहेत आणि संयुक्त सभा घेत आहेत। त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील, दोन्हीकडे उत्साहाचं वातावरण आहे। आपण थेट जाऊया, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आहेत। वैदेही, या सभेची उत्सुकता आहेच, दोघांच्याही बंधूंच्या भाषणातले कुठले मुद्दे असणार त्याची उत्सुकता आहे। काय एकूण शिवाजी पार्कवर वातावरण आहे, कारण नाशिक नंतर दोन्ही बंधू शिवाजी पार्कात एकत्र आलेत? नक्कीच आपण बघतोय की शिवाजी पार्कवर ठाकरेंची हवा सध्या बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी जे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत ते थेट मशाल घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज या ठिकाणी हातात मशाल आहे, लोकांच्या हृदयापर्यंत मशाल पोहोचली आहे की नाही? मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या काळजात भिडवणारी मशाल या दोन्ही ठाकरे बंधूंनी आज पेटवलेली आहे आणि म्हणून ही धगधगती मशाल कायम अशीच राहो याच्यासाठी मशाल हातात आहे। ही मशाल जी आहे ती सध्या या ठिकाणी तर पेटते आहे, पण मराठी माणसापर्यंत तुमच्या भावना पोहोचलेल्या आहेत का? कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते मनोमिलन झालंय असं वाटतंय सध्या? कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचा प्रश्नच नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असू देत किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असू देत, हे पहिल्यापासून मराठी माणसाच्या हितासाठीच काम करत आलेले आहेत आणि त्यामुळे आमच्या दोघांचा DNA सेम आहे। भले आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये असू दे, वेगवेगळ्या विचारामध्ये असू दे, पण मन हे आमचे पहिल्यापासून एकच होते। शेवटी आम्ही बाळासाहेबांच्या तालमीतले लोक आहोत दोघंही। काय सांगाल, तुम्ही आज या ठिकाणी दाखल झालेत, काय वाटतं आज काय आदेश या शिवाजी पार्कवरून तुम्हाला ऐकायला मिळेल? मराठी माणसासाठी दोघं भाऊ एकत्र आले। आदेश हा अंतिम आदेश असेल की मुंबई आपली आहे, मुंबई आपली आहे आणि आपलीच राहणार। काय सांगाल, 29 महापालिकांचं खरं तर या ठिकाणी वोटिंग बघायला मिळणार आहे, काय वाटतं एकूणच?